आता मी आजपर्यंत इथं वाशीगावमध्ये मला जे काही पद होतं त्या पदावर मी लोकांची पोलीस स्टेशनचे कोणते मॅटर असतील किंवा हॉस्पिटलचे कोणते मॅटर असतील किंवा महानगरपालिकेमधील कोणतेही काम असेल ते करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. इथे गटारे नाला बोलतात ना, गटर मीटर वॉटर सगळं सगळं काम आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत. याच्याही पुढे अगर मला हे पद अगर मिळतंय, अगर जनतेने साथ दिली आणि बोलतात ना नशिबाची एक साथ असेल आणि जनतेची एक साथ असेल आणि हा जर पद अगर मला मिळाला तर ह्याच्या पुढे मी आणखी कार्य करण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन. ताई अपक्ष उमेदवारी घेतलेली आहे, काय वाटेल याबद्दलची इच्छा काय की अपक्ष उमेदवार? आता तुम्ही सांगा, अपक्ष उमेदवार तुम्ही आता मला बघितलं असेल की मी पहिला बीजेपीचे कार्यकर्ता होते. बीजेपीचे कार्यकर्ता असताना मी कोणत्याही बोलतात ना कशाचा विचार न करता आमदारकीमध्ये मी खुलेआम मदत केली होती. आणि आपण वाशी गावात ना माझ्यासोबत प्रवीण भगत असताना आम्ही इथे लीड आणून दिली होती आणि मंदते यांना आपण जिंकून दिलेलं होतं. त्यासोबत आता मी कार्यकर्ता असताना मी असा विचार केला की अगर लेडीज अगर सीट निघाला तर तो पद मला असेल, म्हणजे तो सीट मला मिळेल. आणि अगर जेंट्स असेल तर प्रवीण भगतला मिळेल. पण आम्हाला दोघांनाही इथं एंड टायमाला आमची तिकीट कापली गेली. तुम्हाला बघायला भेटलं असेल की आम्ही जेव्हा फॉर्म भरायला गेलो 3 वेळची वेळ, फक्त 3 वाजेपर्यंत वेळ होती. एबी फॉर्म आम्हाला काही भेटलंच नाही. हे तर आता नवी मुंबई सगळी जाणून आहे बेलापूरमध्ये काय घटना घडली काय नाही. मंदाताई म्हात्रे यांना तिकीटच नाही मिळाली. मग त्यात आमचा पण नंबर होता, मग ते आम्हाला पण नाही मिळालं. पण एक म्हणतात ना मनामधून माझा एक निर्णय होता की नाही, मला इथे लढायचं आहे. काहीतरी केल्याशिवाय इथे पुढे काय होणार नाही. आणि गावाची परिस्थिती माझ्या अशी आहे ना, तो कोणीही पुढाकार घ्यायला इथं तयार नव्हता. 1-2 जण होते, त्यांनी घेतलेला, पण तुम्हाला माहिती आहे त्यांनी माघार पण घेतली. मग मी असा विचार केला, मी ताई तुम्हाला सांगू 6 वाजेपर्यंत मी वाट बघितली एबी फॉर्मची. कारण का मला समोरून सांगण्यात आलं होतं का राखी तू फॉर्म भरायला जा, तू फॉर्म भर, तुझा एबी फॉर्म आपण पाठवून देऊ म्हणून. वाट बघितली असता आला नाही. 6 वाजून गेले होते. तेव्हा मग काय करू, कारण का मी लिहिलेलं काय होतं फॉर्मवर, भारतीय जनता पार्टी लिहिलेलं होतं आणि माझी निशाणी लिहिली होती कमळ. 6 वाजून गेले, एबी फॉर्मचा पत्ता नाही. मग शेवटी मला हिंदळकर दादा ते समोर भेटले. त्यांच्याकडनं मी सांगितलं की दादा माझा असा प्रॉब्लेम झालाय, काय करू आता मी. तर तुमच्याकडे हा साधा फॉर्म आहे का, जो ब्लँक पेपर असेल तर आहे ना ताई. त्यांनी मला जो ब्लँक पेपर दिला ना, तेव्हा मी तिथे मी अपक्ष म्हणून मी माझं उमेदवारी जाहीर केली. आणि तिथे मी सिम्बॉल माझा पहिला टाकला डायमंड, हिरा. दुसऱ्या नंबरवर टाकली मी शिट्टी आणि तिसऱ्या नंबर टाकली मी अमरेला, छत्री. आणि बोलतात ना चांगलं माझं नशीब चांगलं आहे तर मला तो डायमंडच मिळाला. आणि त्या डायमंडने आज खरोखर चमकायला थोडीफार काय नाही पण सुरुवात केलेली आहे. तर त्याने हिरा अशासाठी घेतला कारण का हिरा हा सहजासहजी असंच भेटत नाही. कोयले के खान में मिलता है हीरा, लेकिन तो हिरा फक्त एक काचेचा तुकडा असतो. त्याला हिरा पडण्यासाठी त्याला आपल्या जर स्त्रीचं आभूषण असतं, तिला नाकामध्ये तिला अगर परिधान करत असेल किंवा कानामध्ये परिधान करत असेल, हातामध्ये करत असेल किंवा गळ्यात करत असेल, त्या हिऱ्याला फक्त तो हिरा तो नुसता काचेचा तुकडा असतो, तसंच करता येत नाही. त्या हिऱ्याला जोपर्यंत पैलू पडत नाहीत आणि जोपर्यंत तो चमकत नाही आणि त्याची किंमत जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तो आपल्या शरीरावर येत नाही. आणि तो आज मला अपक्ष उमेदवार म्हणून माझं हिरा मला चिन्ह मिळालंय, त्यासाठी मी खूप खुश आहे इथे. बघूया आता ते चमकतो की नाही. तर पुढे मी जनतेला सांगेन प्रभाग क्रमांक 18 मध्ये की एक संधी देऊन बघावी. 3 वेळची सत्ता त्यांनी समोरच्यांनी घेतलेली आहे. तर एक महिला म्हणून मी अगर उमेदवारी इथं मागत आहे तर थोडंफार काय नाही मला तरी म्हणजे आहे. कारण का हे जे समोर तुम्ही मंदिर वगैरे बघता, हे मंदिर बांधण्यासाठी गावकीने पण खूप प्रयत्न केले. माझे महिला मंडळ आहेत, त्या महिला मंडळाने इथं मला प्रयत्न करून दिले. त्यांनी जेव्हा मला सांगितलं का राखी तू आमचं हे मंदिराचं आपलं काम घे, मी बोलतात ना फुल न फुलाची पाकळी असं असं आमच्या जे आहे बोलायचं आहे. तर आपण काय केलं, गावागावामध्ये फिरून पूर्ण घराघरामध्ये फिरून आपण हा मंदिर बांधला. तेव्हापासून काय माहिती नाही एक मनामध्ये एक जिद्द झाली का महिलेने, आम्ही जे 40 महिला होतो आम्ही हरिपाठ मंडळाच्या, आम्ही जिथे हा मंदिर बांधू शकतो तर हे तर सांगायलाच नको. आणि तुम्हाला तर माहिती आहे एखादी महिला ती संसारामध्ये असू दे, राजकारणामध्ये असू दे, कोणत्याही फील्डमध्ये असू दे, ती अपूर्ण पडत नाही, ती पुरी पडते. मग आता अगर मला ही वेळ माझ्यावर आलेली आहे, अगर मला वाशी गावातून अगर ही उमेदवारी मिळाली आहे ती पण अपक्ष, तर मी घरोघरी जाऊन प्रचार करते. सगळ्यांना मतदानासाठी मला मत करण्यासाठी मी त्यांना विनंती करते. आणि तुम्हाला पण हीच विनंती, अगर तुम्हाला वाटत असेल की राखीताईकडनं कोणतं तरी काम तुमच्यासाठी होत असेल तर प्रभाग क्रमांक 18 मधून वाशीगाव, मी राखी विनोद पाटील, शिवसेना पुरस्कृत आणि माझं चिन्ह आहे हिरा. तर खरंच
बहुमतांनी मला विजय करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, हीच नम्र विनंती. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.